नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलाच्या शेवटच्या घटकावर आलो आहोत. प्रकरण 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. आजपर्यंत आपण ब्राझील आणि भारताची तुलना करताना विविध प्राकृतिक विभाग, हवामान, वनसंपदा, त्याचबरोबर विविध प्रकारचे उद्योग, लोकसंख्या याचा सविस्तर अभ्यास केला. मागच्या पाठामध्ये आपण प्राथमिक व्यवसाय बघितले, त्यासंबंधी आधारित इतर उद्योगधंद्यांचा अभ्यास केला. आज या शेवटच्या घटकावर आपण आलेलो आहोत, पर्यटन. तर पर्यटन हा शब्द काही वेगळा नाही. पर्यटन हा सहज आपण अनुभवणारी अनुभूती आहे. बाहेर फिरायला जातो, विविध निसर्गरम्य स्थळांचा अनुभव घेतो आणि त्यातून विविध गोष्टी आपण आपसुकच शिकत असतो. आता आपल्याला भारत आणि ब्राझील यांचा तुलनात्मक अभ्यास करताना पर्यटन याकडे वळायचं आहे. आता सर्वप्रथम ब्राझीलमधली पर्यटनाची वैशिष्ट्य बघूया. ब्राझीलमधली पर्यटनाची वैशिष्ट्य बघताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास ब्राझीलमध्ये झालेला आहे. यामधली प्रमुख आकर्षणं जर बघितली तर या आकर्षणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी. हे इथलं फार मोठं आणि अतिशय आकर्षित करणारं असं वैशिष्ट्य आहे. दुसरं जर बघितलं तर स्वच्छ सागरी समुद्रकिनारे त्या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की पर्यटक आकर्षित होणार असा जर घटक कोणता असेल तर ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट जंगले. ही सदाहरित घनदाट जी जंगलं आहेत, या जंगलांमध्ये विविध प्रकारचं वन्य प्राणी जीवन आढळतं, विविध प्रकारचे पशुपक्षी आढळतात. यांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जातात. त्याचबरोबर ॲमेझॉन जंगलांचा जो काही नयनरम्य देखावा जो आहे ती अनुभूती घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतात. यानंतर रिओ दी जानेरियो हे प्रसिद्ध शहर ब्राझीलमध्ये आढळून येते. रिओ दी जानेरियोचा जर विचार केला तर यामध्ये हा 37 फूट उंचीचा मोठा पुतळा तयार करण्यात आलेला आहे. रेडीमीर असं याला म्हटलं जातं. आणि या पुतळ्याचं निरीक्षण करण्यासाठी सुद्धा पर्यटक आकर्षित होतात. त्याचबरोबर साओ पावलो हे पर्यटन केंद्र म्हणून असलेलं जे शहर आहे, या शहराला भेटी देण्यासाठी पर्यटक येतात. तर पर्यटन हा ब्राझीलमधला अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि पर्यटनापासून ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक पर्यटन म्हणून बघितलं जाते. आणि त्या दृष्टिकोनातून, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पर्यटन हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय ब्राझीलमध्ये आहे. आता ब्राझीलची तुलना करताना भारताची पर्यटनाची वैशिष्ट्य बघणं अतिशय गरजेचं आहे. भारतातली पर्यटनाची जर वैशिष्ट्य बघितली तर पर्यटन हा भारतामधला अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि 2010 पासनं भारतामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय स्वरूपामध्ये वाढ झालेली आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये काय आहे तर भारतात काय नाही. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये असंख्य गोष्टी अशा आहेत की ज्या भेटी देण्यासारख्या आहे, अभ्यास करण्यासारखा आहे. भारताला फार मोठी सांस्कृतिक ऐतिहासिक परंपरा असलेला भारत देश आहे. त्यामुळे इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. त्यामध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळं आहेत, गड आहेत, किल्ले आहेत, कडे आहेत. त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा ज्या आहेत त्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा पर्यटन भारताकडे आकर्षित होतात. शिवाय यावर आधारित अनेक व्यवसाय भारतामध्ये विकसित झालेले आहेत आणि त्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लाभ सुद्धा त्यातून पर्यटकांकडून होतो. अनेक लोकांना उदरनिर्वाहाचं, रोजगाराचं साधन सुद्धा मिळते आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यात आली. पर्यावरणपूरक या शब्दाचा अर्थ काय तर पर्यावरणाचा ऱ्हास न होता किंवा पर्यावरणाचं संतुलन न बिघडता योग्य रीतीनं पर्यटन अनुभवणं, अशा या पर्यावरणपूरक पर्यटनास देशामध्ये चालना देण्यामध्ये आलेली आहे. तर भारतामध्ये जर बघितलं तर प्रमुख आकर्षणं भरपूर आहेत. 7 आश्चर्यापैकी एक ताजमहल
याला फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक भेटी देतात. त्याचनंतर हा केरळचा सुंदर समुद्रकिनारा, असे कितीतरी समुद्रकिनारे आहेत, कारण भारताला फार मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला आहे. गोवा झालं, केरळ झालं, अशी कितीतरी उदाहरणं समुद्रकिनाऱ्याच्या बाबतीत देता येईल. त्यानंतर बर्फाच्छादित शिखरं, हे भारताचं वैशिष्ट्य आहे. हिमालयामधल्या टेकड्या जर अनुभवल्या तर त्याची अनुभूती काही ओरच आहे. तर या बर्फाच्छादित टेकड्यांचा प्रदेश, त्याचबरोबर वाळवंट, भारतामध्ये वाळवंट सुद्धा बघण्यासारखं आहे. वाळवंटातलं प्राणी जीवन, पक्षी जीवन, ही सुद्धा अनुभूती घ्यायला पर्यटक आकर्षित होतात. नंतर अभयारण्य आहेत, राष्ट्रीय उद्यान आहे आणि अनेक थंड हवेची ठिकाणं आहे. एकंदरीत जर पर्यटनाच्या वैशिष्ट्यांमध्ये बघितलं तर अतिशय वैविध्यपूर्ण जीवन जे आहे ते आपल्याला अनुभवायला मिळतं आणि या विविधतेमधूनच फार मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाला चालनासुद्धा मिळालेली आहे. आता पर्यटन व अर्थव्यवस्था याची थोडक्यात तुलना करूया. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेख आलेला आहे. आलेख काय दर्शवतो? आलेखामध्ये पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटन व्यवसायाचं योगदान. आलेखाचा जर प्रकार पाहिला तर हा आलेखाचा प्रकार जोडस्तंभालेख आहे. आता या जोडस्तंभालेखाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक लक्षात येतं की आलेखामध्ये 2 स्तंभ दिसत आहेत. निळ्या रंगाचा जो स्तंभ आहे, हा निळ्या रंगाचा स्तंभ पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या दर्शवतो आणि लाल रंगाचा जो स्तंभ आहे तो एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन व्यवसायाचं योगदान किती आहे हे दर्शवतो. आता ब्राझील आणि भारताची तुलना या जोडस्तंभालेखातून जर केली तर आपल्याला लक्षात येतं की ब्राझीलमधील जवळपास 8% लोक हे पर्यटन व्यवसायामध्ये सामील झालेले आहेत, सहभागी झालेले आहे. आणि भारतामधले जर बघितले तर भारतामधलं ब्राझीलपेक्षा प्रमाण जास्ती आहे. जवळपास 9% लोक या व्यवसायामध्ये सहभागी झालेले आहेत, सामील झालेले आहेत. भारतामध्ये 9% तर ब्राझीलमध्ये 8%. आता यांचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न जर बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्नाचा जो वाटा आहे, हा राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा हा पर्यटनामधला ब्राझीलचा जास्ती दिसतो आणि भारताचा कमी दिसतो आहे. याचं एकमेव महत्त्वाचं कारण असं की भारतामधलं लोकसंख्येचं जे प्रमाण आहे, हे लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्यामुळे उत्पन्नाचा वाटा जो आहे हा वाटा भारतामधला कमी दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, या आलेखाच्या खाली काही प्रश्न दिलेली आहेत. हा आलेख जो समजावून सांगितला, याच्या खालची जी प्रश्नांची उत्तरं आहे ही तुम्ही निरीक्षण करायचं आणि खाली दिलेली प्रश्न आणि त्याची उत्तरं वहीमध्ये लिहून काढायची. आता ब्राझीलमधल्या पर्यटनानंतर आपण वळूया वाहतूक. वाहतूक हा मानवी जीवनामधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कुठल्याही देशाची जर प्रगती बघितली जाते तर ती प्रगती त्या देशामधली वाहतुकीची व्यवस्था कशी आहे यावरून त्या देशाची प्रगती लक्षात येते. आता वाहतुकीचा अभ्यास करताना ब्राझीलमधल्या वाहतुकीचा पहिल्यांदा आपण अभ्यास करूया. यामध्ये ब्राझीलमध्ये सर्वसामान्यपणे रस्ते वाहतूक ही देशातील वाहतूक मार्गांमध्ये निम्म्यापेक्षा वाटा आहे. आता हा नकाशा जो आहे, या नकाशामध्ये जर बघितलं तर नकाशामधली ही जाड रंगाची लाल रंगाची जी रेषा दिसते आहे ही प्रमुख रस्ते दर्शवते आहे. आता बघा, ब्राझीलची राजधानी जी आहे ब्राझिलिया, इथून या प्रमुख रस्त्यांना सुरुवात झालेली आहे आणि जवळपास ही क्रुझेरो द सुल इथपर्यंत आलेली आहे. त्यानंतर हे मॅनॉस जे बंदर आहे यापर्यंत ही पोचलेली आहे. एकंदरीत जर विचार केला तर रस्त्यांचं तुलनेने योगदान हे ब्राझीलमध्ये कमी दिसतं. त्यानंतर खालचा जो भाग येतो आपला दक्षिणेकडचा, या दक्षिणेमध्ये रस्त्यांच्या माध्यमातून वाहतूक दिसते पण विरळ प्रमाण दिसते आहे. आणि इकडे जर ॲमेझॉन नदीचं जे खोर आहे हा जर भाग बघितला तर हा सगळा दाट जंगलांचा दलदलयुक्त प्रदेश, त्यामुळे रस्त्यांचा विकास या ॲमेझॉन नदीच्या भागामध्ये झालेला दिसून येत नाही. या नकाशामध्ये अजून काय काय अनुभवायला मिळतं, अभ्यासाला मिळतं? लोहमार्ग, पर्यटन ठिकाणं, विमानतळ, बंदरं. आता दुसरा विचार जर केला लोहमार्गाचा तर लोहमार्ग सुद्धा एका विशिष्ट ठिकाणी केंद्रित झालेली आहे. हा दक्षिणेकडचा जो भाग येतो या ठिकाणीच केंद्रीकरण झालेलं दिसतं. त्यानंतर हा या उत्तरेकडे जर वर आलो तर यातला काही भाग याच्यामध्ये येतो, म्हणजे लोहमार्ग सुद्धा मर्यादितच स्वरूपात दिसतात.
एकंदरीत जर बघितलं तर रस्ते, लोहमार्ग याचं प्रमाण जे आहे हे प्रमाण कमी दिसतं. सागरी मार्गांकडे गेलो तर सागरी मार्गांचं फार मोठं योगदान हे ब्राझीलमध्ये दिसून येते. एकंदरीत जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणात सागरी किनारा हा ब्राझीलला लाभलेला आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ॲमेझॉन नदी जी वाहते, या नदीचा फार मोठा प्रवास ब्राझीलमधून आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण इकडे पेरू देशामध्ये जर यायचं असेल आणि इकडनं दक्षिण अटलांटिक महासागरातून निघालो तर थेट पेरूपर्यंत जातो. एकंदरीत इक्विटस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते. जवळपास 3700 किलोमीटर लांबीचा एवढा मोठा हा सागरी पट्टा पार केला जातो. म्हणजे जास्तीत जास्त वापर जो होतो हा सागरी मार्गांचा होतो अंतर्गत भागामध्ये. आणि बाह्य देशाचे जो व्यापार होतो या व्यापारासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात इकडनं युरोपमधली वगैरे जी काही मोठ्या प्रमाणात व्यापारी वाहतूक होते ती या सागरी मार्गातूनच होते. त्यानंतर पॅराना नदी, ही पॅराना नदी जी आहे ही सुद्धा फार उपयुक्त आहे सागरी मार्गांसाठी. तिचा सुद्धा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर अंतर्गत भागामध्ये सुद्धा सागरी मार्ग वापरले जातात आणि बाह्य जगताशी जो मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो, जी देवाणघेवाण होते ही सुद्धा सागरी मार्गाने होते. लोहमार्गाचं योगदान हे फार कमी प्रमाणात आढळून येतं आणि रेल्वेचा मार्गसुद्धा फार कमी प्रमाणात वापरताना लक्षात येतो. यानंतर तुलना करताना आपल्याला भारतामधली रस्ते आणि वाहतुकीचा विचार करायचा आहे. पहिल्यांदा बघा भारतातली वाहतूक. भारताचा विचार जर केला तर भारतामध्ये लोहमार्ग आणि रस्त्यांचं दाट जाळ आढळून येते. यामधली जवळपास दरवर्षी 85% जी वाहतूक होते, प्रवासी वाहतूक ज्याला म्हणता येईल, ही 85% केवळ रस्त्यांचा वापर करून होते. त्याचबरोबर 70% जी वापरली जाते ती माल वाहतुकीसाठी वापरली जाते. लोहमार्गाचा जर विचार करायला लागलो तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लोहमार्गाचं फार मोठं योगदान आहे आणि त्याचं जाळं जे आहे ते सुद्धा इतकं विखुरलेलं आहे. इथून जर विचार केला दक्षिणेपासून तर उत्तरेपर्यंत, उत्तरेचा वरचा भाग काश्मीरचा जर सोडला तर तो भाग दुर्गम भाग म्हणण्यापेक्षा बर्फाच्छादित टेकड्या, उंचवटे टेकड्या, यामुळे त्या भागामध्ये कमी प्रमाण दिसेल. इकडे ईशान्येकडे आलो तर ईशान्येच्या डोंगर रांगा ज्याला आपण पूर्वांचल प्रदेश म्हणतो त्या ठिकाणी लोहमार्ग कमी दिसतील. पण बाकी जर पूर्ण अभ्यास जर केला तर सरसकट रेल्वे ही शेवटपर्यंत जाऊन पोचलेली दिसते तिन्ही बाजूंना. म्हणजे एकंदरीत रेल्वेचं योगदान हे फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आढळून येते. दुसरं असं की भारताचा मध्य, ईशान्य आणि राजस्थानचा काही भाग जर सोडला तर बाकी संपूर्ण भारतभर रेल्वे किंवा या लोहमार्गाचं दाट जाळं पसरलेलं आढळून येते. उत्तर भारतीय मैदानाचा जर प्रदेश बघितला तर या ठिकाणी सगळ्यात जास्त लोहमार्गाचा वापर होतो, कारण इथला व्यापार मोठ्या प्रमाणावर आहे, सखल मैदानी प्रदेश आहे, शिवाय विविध उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि लोकसंख्येचं दाट जाळं सुद्धा आढळून येतं. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींमुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला लोहमार्गाचं दाट जाळं आढळून येतं. आता देशामधले अंतर ही फार दूरदूरची आहे. देशाचा विस्तार जर बघितला तर अफाट आहे. यासाठी म्हणून भारतामध्ये लोहमार्ग हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. यानंतर जलमार्गाचा अभ्यास करूया. जलमार्ग जर बघितलं तर अतिशय स्वस्त वाहतुकीचं साधन म्हणून जलमार्गांकडे बघितलं जातं. पण मात्र भारताच्या अंतर्गत भागामध्ये फक्त 1% जलमार्ग वाहतूक म्हणून वापरली जाते. त्यामध्ये नद्या येतात, काही खाड्या येतात, काही कालवे येतात, काही जलतळी येतात. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर व्यापार जर बघितला तर त्यासाठी 95% व्यापार हा सागरी मार्गातूनच होतो, कारण अवजड वस्तू, मोठ्या मोठ्या वस्तू या सागराच्या माध्यमातून नेणं, जहाजाच्या माध्यमातून नेणं हे सोयीचं जातं. बाकी कुठलीही सुविधा त्यासाठी नसते. म्हणून 95% व्यापार हा सागरी मार्गातून होतो. आणि देशाचे मुख्य भाग आणि भारतीय बेटं जी आहेत, अरबी समुद्रातली बेटं, बंगालच्या उपसागरातली बेटं, ही सुद्धा या सागरी मार्गांनी जोडल्या गेलेली आहेत. त्यानंतर हवाई वाहतूक. हवाई वाहतूक ही ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारतामध्ये आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचा फार मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. त्याचबरोबर देशांतर्गत सुद्धा हवाई वाहतुकीचा विकास झालेला आहे. त्यामुळे भारतामध्ये हवाई मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळ भारतामध्ये आढळून येतात आणि जवळपास गुवाहाटीपर्यंत सुद्धा आंतरराष्ट्रीय विमानतळ, यामध्ये गुवाहाटीचा उल्लेख केला नाही पण गुवाहाटीला सुद्धा आंतरराष्ट्रीय विमानतळ आढळून येतो. एकंदरीत जग जे जवळ आलेलं म्हणतो आहे ते केवळ या हवाई साधनांच्या माध्यमातूनच होऊ शकतं आणि हा हवाई साधनांचा वापर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा पद्धतीने भारतामध्ये रस्ते, लोहमार्ग आणि हवाई मार्ग ही फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये भारत राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरं दिलेली आहेत. हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये बघा, ही जाड गुलाबी रंगाची रेषा जी दिसती आहे ही उत्तर दक्षिण महामार्ग दाखवते आहे. हिरवी जी रेषा दिसती आहे ही पूर्व पश्चिम महामार्ग दाखवते आहे. त्यानंतर सुवर्ण चतुर्भुज महामार्ग, थोडीशी गुलाबी रंगाची पण बारीक झालेली रेषा आहे, ही सुवर्ण चतुर्भुज मार्ग दाखवते आहे. आणि राष्ट्रीय महामार्ग ज्याला आपण नॅशनल हायवे म्हणतो हे काळ्या रंगाने दाखवलेले आहेत. आणि प्रमुख बेट ही अशा या एका सिम्बॉलिक यांनी दाखवले, चिन्हांनी दाखवलेली आहेत. तर अशा पद्धतीने हा जो नकाशा आहे याचं एक थोडक्यामध्ये आपण वाचन करूया की वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसतात, वाहतुकीच्या कोणकोणत्या सेवा आहेत. तर नकाशामध्ये वाहतूक सेवांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलमार्ग, रस्ते मार्ग, लोहमार्ग, हवाई मार्ग हे सगळे प्रकार आढळून येतात. दुसरा प्रश्न बघा, कोणत्या भागामध्ये रस्ते मार्गांची घनता जास्त दिसून येते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर आणि दक्षिण या दोन्ही बाजूला रस्त्यांची घनता ही मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यानंतर कोणत्या भागामध्ये लोहमार्गाचं दाट जाळं आढळून येतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर भागामध्ये लोहमार्गाचं दाट जाळं आढळून येतं. मी तुम्हाला आताच सांगितलं की उत्तर भागामध्ये सखल मैदानी प्रदेश, लोकसंख्येचं केंद्रीकरण, व्यापाराचं स्थान, उद्योगधंद्यांचा विकास या सर्व कारणांमुळे उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीचं जाळं आढळून येतं. त्यानंतर भारताच्या कोणत्या भागामध्ये वाहतूक मार्गांचं जाळं हे विरळ आढळतं, त्याचं कारण काय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये जो अति उत्तरेकडचा भाग येतो, उच्च पर्वतीय प्रदेश ज्याला म्हणतो आपण तो, त्याचबरोबर पूर्वांचल टेकड्या, हा जो भाग आहे हा भाग दुर्गम आहे, डोंगराळ भाग आहे, अति जास्त पर्जन्याचे हे प्रदेश आहेत. अशा या ठिकाणी उत्तरेकडे गेलो तो बर्फाच्छादित प्रदेश आहे. या सर्व कारणांमुळं काय झालेलं असेल तर या भागामध्ये वाहतुकीचं जाळं हे मर्यादित स्वरूपात आढळून येते. आज फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. म्हणजे काश्मीरपर्यंत रेल्वेचा जो काही एक विकास सुरू आहे तो बऱ्याच पुढच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे. पण अजूनही या एवढ्याही दुर्गम भागात पोचणं हे आज हवाई मार्गाने सहज शक्य झालं आहे. तुलनेने लोहमार्ग आणि रस्त्यांचा वापर कमी केला जातो. अशा पद्धतीने हा जो नकाशा हा वाचनाच्या दृष्टिकोनातून, निरीक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. याचं वाचन तुम्ही करायचं आणि प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायची. यानंतर महत्त्वाची जी 5 बंदरं आणि विमानतळ आहेत ही तुम्ही स्वतः शोधायची. आता ही 5 बंदरं जी आहेत ही मुंबई, कोची, चेन्नई, विशाखापट्टणम आणि कोलकाता हे दोन्हीही बाजू जे आहेत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या ठिकाणी आहे. याचं निरीक्षण स्वतः करायचं आणि नकाशामध्ये भरायचं. त्याच्यानंतर महत्त्वाचे 5 विमानतळ आहे जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आपण ज्याला म्हणतो, मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू आणि तिरुवनंतपुरम. हे सुद्धा नकाशामध्ये ही माहिती भरायची आहे तुम्हाला. आता तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रमाणवेळ. आता तुलना करत असताना आपल्याला प्रमाणवेळेच्या दृष्टिकोनातून ब्राझीलचा प्रमाणवेळ पहिल्यांदा बघूया. आता नकाशामध्ये अति पूर्वेकडचं स्थान आणि अति पश्चिमेकडचे 2 स्थानं दिलेली आहेत. आता पहिलं जे आहे पूर्वेकडचं पश्चिमेकडचं जे स्थान आहे ते आहे नासेंटे दो रियोमोआ. हे जे स्थान आहे याचा जर अक्षरुत्तीय विस्तार जर बघितला तर याचं स्थान आहे 7°32' आणि 33 दक्षिण व 73°59' पश्चिम रेखांशावर हे स्थान आहे. दुसरं जे स्थान आहे अतिपूर्वेकडचं ते आहे पेंटो द सेक्सास. हे पैराबा राज्यात असून याचं जर अक्षरुत्तीय स्थान बघितलं तर हे आहे 7°9' आणि 28 दक्षिण अक्षांश व 34°47' पश्चिम रेखांशावर हे स्थान आहे. आता
ही नकाशामधली ही जाड लाल गुलाबी रंगाची जी रेषा आहे ही काय दर्शवते आहे, तर ही ठळक रेषा जी आहे ही अधिकृत प्रमाणवेळ BRT ब्राझील टाईम जो आहे ही दर्शवते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एकूण 4 प्रमाणवेळा दिसत आहेत, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे ब्राझीलमध्ये प्रमाणवेळा किती, तर ब्राझीलमध्ये प्रमाणवेळा या 4 आहेत. आणि ब्राझील अनुक्रमे या प्रमाणवेळेनुसार जर बघितलं तर तो गिरिनीची वेळ जी आहे या गिरिनीच्या वेळेच्या 3 तास मागे जातो, कारण याचं स्थान जे आहे हे पश्चिम गोलार्धामध्ये आहे. म्हणून 3 तासांनी हा ग्रीनिच वेळेच्या मागे जातो. आता आपण दूरसंचार सेवा ब्राझीलमधली संदेशवहन सेवा जी आहे तिचा थोडक्यात अभ्यास करूया. यामध्ये दूरसंचार सेवा ही अतिशय विकसित आणि कार्यक्षम अशा पद्धतीची संदेशवहन व्यवस्था आढळते. आणि ब्राझीलमध्ये जवळपास 45% लोक इंटरनेट वापरतात. दुसरं असं की उत्तर आणि वायव्य या भागामध्ये लोकसंख्येच्या अभावी थोडासा मर्यादित विकास झाला दिसतो, कारण तो भाग जो आहे तो दुर्गम प्रदेश आहे. त्याचबरोबर तरीही या एवढ्या मोठ्या विस्तीर्ण आकाराच्या प्रदेशामध्ये, लोकवस्ती विरहित प्रदेशामध्ये आणि घनदाट जी वनं आहेत, या सगळे जे अडथळे आहेत या अडथळ्यांवर मात करून अर्थव्यवस्थेसमोरचं एक आव्हान म्हणून फार मोठ्या प्रमाणात संदेशवहनामध्ये ब्राझीलनी प्रगती केलेली आढळून येते. अवकाश तंत्राच्या बाबतीत सुद्धा स्वतःचं स्वदेशी जे तंत्रज्ञान आहे हे ब्राझील बनवतो आहे. आणि अवकाशामध्ये उपग्रह सोडण्याच्या सुद्धा तयारीमध्ये ब्राझील दिसून येतो. अशा पद्धतीने आजच्या ज्या काळाला अनुसरून जे आवश्यक तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान ब्राझीलने अवगत केलेलं आपल्याला आढळून येतं. आता यानंतर आपल्याला भारताची प्रमाणवेळ बघायची. भारताची प्रमाणवेळ बघत असताना आपल्याला एक लक्षात येतं की भारताचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे हा रेखावृत्तीय विस्तार भारताचा फार मोठा आहे. अति पूर्वेकडचं आणि अति पश्चिमेकडचं जो काही वेळ आहे या वेळामध्ये 120 मिनिटांचा फरक आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्राझीलमध्ये जशा 4 प्रमाणवेळा मानल्या गेल्या तसं नसताना भारतामध्ये 1 प्रमाणवेळ मानल्या जाते. आणि यामध्ये हे जे महत्त्वाचं जे रेखावृत्त आहे हे अलाहाबाद शहराजवळून गेलेलं आहे. आणि भारतीय प्रमाणवेळ जी आहे ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटं पुढे आहे. जसं ब्राझीलची जर बघितली तर ती मागे होती, भारताची पुढे आहे. याचं कारण देशाचं स्थान कोणतं आहे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये स्थान आहे. म्हणजे देशाचं स्थान कुठे आहे याचा या वेळेवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. दुसरं असं महत्त्वाचं म्हणजे भारतामधलं संदेशवहन. भारतामधल्या संदेशवहनाचा जर विचार केला तर तुमच्या एक लक्षात येईल की इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामध्ये भारताने फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आढळून येते. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगामध्ये संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. सर्वाधिक स्मार्टफोन व इंटरनेट वापरणारा देश म्हणून भारताकडे आता बघितल्या जाऊ लागलेला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे जे काही उपग्रह आणि उपग्रह प्रक्षेपण तंत्र जे आहे ते सुद्धा आपण अवगत केलेले आहे. स्वतःचे उपग्रह ज्याला आपण सॅटेलाईट म्हणतो हे सुद्धा आपण अवकाशापर्यंत नेलेले आहेत. या सगळ्या वापरातून एकंदरीत भारताचा जो भविष्यकाळ आहे हा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल राहील. कारण अत्याधुनिक साधनांचा जेव्हा आपण वापर करू, जगाशी आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जेव्हा जोडलं जाऊ तेव्हाच आपण विकासाच्या दिशेने वाटचाल करू. आणि भारत हा विकसनशील देश आहे. त्या दृष्टिकोनातून भारताने या उपग्रहाच्या बाबतीत, प्रक्षेपण तंत्राच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणामध्ये मजल मारलेली आढळून येते. आणि भारतामध्ये या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. ज्याला आपण IT हब म्हणतो, असे IT हब भारतामध्ये बेंगलोर सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अशा पद्धतीने आपण संदेशवहन, पर्यटन आणि वाहतूक याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. आता या सर्व घटकांवर आधारित जो काही गृहपाठ आहे या गृहपाठाकडे लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्हाला 2 कारणं दिलेली आहेत. पहिलं आहे ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. आणि दुसरं आहे भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचं दाट जाळं आढळून येतं, विकसित झालेलं आहे. याची जी कारणं आहेत ती स्पष्टीकरणामध्ये आत्ताच आपण सांगितलेली आहेत. ही प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायची आणि आपल्या शिक्षकांकडनं तपासून घ्यायची. दुसरं असं की याशिवाय पाठ्यपुस्तकामध्ये जे काही स्वाध्याय दिले आहेत हे स्वाध्याय सोडवा. नकाशाच्या
खाली आकृत्यांच्या खाली जे प्रश्नांची उत्तरं आहेत, जी याचं आपण आत्तापर्यंत सविस्तर विवेचन केलं, हे सुद्धा नीट निरीक्षण करायचे, स्वतःच्या निरीक्षणातून ती शोधायची उत्तरं आणि वहीमध्ये लिहायची, आणि अशा पद्धतीने जो दिलेला अभ्यास आहे हा पूर्ण करा. धन्यवाद.